इकडचा इकडच्या टप्प्यातला भाग सगळा शेतकरी व्यवस्थेशी जोडलेला आहे की नाही. निम्याच्या वर इथं बसलेले शेतकरीच आहे की नाही. शेतीशी संबंध नाही अशा निवर हात करा बरं. शेतीशी संबंध नाही अशा निवर हात करा. याचा अर्थ सगळ्यांचा शेतीशी संबंध आहे. ज्वारीचा किंवा बाजरीचा एक दाना जमिनीमध्ये जातो, बरोबर आहे. तो स्वतःला गाडून घेतो, तो स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेतो. त्यानं स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेतलं की त्याचं फलित काय होतं दादांनी सांगितलं आता. एका बीजा केला नाश, एक बीज नाशाकडे गेलं, त्यांनी स्वतःला झाकून घेतलं. परिणाम मग भोगिले कनीस. एका दाण्याचे नंतर 1000 दाणे होतात. तसं भगवंतासाठी दिलेलं 1 रुपयाचं दान 1000 पटीनं आपल्याला परत मिळत असतं. म्हणून दान केलं पाहिजे आणि ज्यांचं राहिलं त्यांना आत्ताच दिलं पाहिजे, काही फरक पडत नाही. विठ्ठल विठ्ठल. या मुद्द्यावर आता आपलं काय चाललं होतं. लक्ष्मी अशीच मिळत नसते. भाग्य आणि उद्योग म्हणजे उद्योग असला पाहिजे, रिकामा उद्योग नसला पाहिजे. म्हणून कराग्रे वसते लक्ष्मी, त्याच्या मागचं पान आपलं हे. बर, सकाळी उठून लक्ष्मीचं स्तवन केलं पाहिजे. पांडुरंग शास्त्री स्वाध्याय परिवाराच्या संहितेमध्ये सांगतात. बर, पुढे ऐका. दुसरा श्लोक आहे त्यांचा. आपण ज्या अंथरुणावर झोपलेलो आहे त्या अंथरुणाहून खाली उतरत असताना आपण काय केलं पाहिजे, श्लोक म्हणला पाहिजे. कोणता. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे. पृथ्वीला धरा, धात्री आणि क्षमा अशा अनेक नाव आहेत. तिला क्षमा सुद्धा म्हटलं. सगळ्यात मोठा गुण आहे तिचा क्षमा करणे. आपल्या जन्मापासून तर मरेपर्यंत, खाण्यापासून तर जाण्यापर्यंत सगळ्या क्रिया आपण तिच्यावर करतो. एवढा त्रास होतो तिचे भूगर्भाचे, तिचं पोट फाडतो आपण. आपलं घर बांधायचं JCB नं पोट फाडतो आपण. पिकवतो त्याच्यामध्ये, खातो त्याच्यात आणि खाल्लेलं जिरवतो. पण तरी ती किती क्षमा देवी महाराज किती सहन करते ती. कल्पना करा, तिला जर बोलता आलं असतं तर सकाळी डबडं घेऊन जाऊन बसणार म्हणलं ओठ पंचायत झाली असती. लक्षात घ्या, नाही करत मला. क्षमा देवी ती. पण एवढी क्षमा देवी सगळं सहन करणारी दुःखी का झाली. कंसासारख्या आततायाच्या दुःखाने दुःखित झाली. काय आतताईपणा केला होता त्याने. छोटे मोठे कारभार केले असतील. सगळ्यात मोठा आतताईपणा काय होता माहिती आहे. सगळ्यात मोठा आतताईपणा होता स्वतःच्या बापाला कारागृहामध्ये टाकून स्वतः राज्याचा, राजगादीचा वारसदार म्हणून स्वतःचा राज्याभिषेक करून गेला. स्वयंघोषित राजा होऊन बापाला दुःख देणं फार मोठा आतताईपणा आहे. म्हणा तुम्ही राम आणि कृष्णांचं चरित्र पहा. दोन्ही चरित्रामध्ये आपल्या पित्याला दुःखमुक्त करण्याचा प्रयत्न किंवा आपल्या पित्याची कीर्ती उज्ज्वल करण्याचा प्रयत्न दोन्ही अवतारातील प्रधान परंपरेनं केलेलं आहे. रामप्रभूचं जीवन पहा. राजा दशरथानं दिलेलं वचन मोडल्या जाऊ नये याच्याकरता देवानी वनवास भोगला महाराज. याच्या पलीकडे काही वेगळं कारण नाही. माझ्या बापाला वचन दिलं ना, माझ्या बापाची मान उद्या खाली नाही गेली पाहिजे. रघुकुल ब्रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. रघुकुलाची मर्यादा आहे. दिलेला शब्द पुन्हा परत घेत नाहीत, त्याला बदलत नाहीत, आपल्या वृत्तीवरून ढळत नाही. म्हणून आपल्या बापाच्या शब्दाला मान ठेवण्यासाठी भगवान परमात्म्याने वनवास स्वीकारला. ही ती परंपरा. 1 2 ऐका. पुढे कंसाला मारल्यानंतर परमात्म्याने वसुदेवजींचा फार मोठा सन्मान केलेला आहे. वसुदेवजींबद्दल फार सुंदर उद्गार भागवतामध्ये काढलेले. भागवताची कथा आपण ऐकून घ्या. बापाला राज्यापासून दूर करून आतमध्ये टाकलं. पुढे त्याच्या त्या वृत्तीचं अनुकरण कोणी केलं. शहाजहानच्या पोरांनी. माहिती आहे तुम्हाला, ज्यांनी ताजमहल बांधला. आपल्या बायकोसाठी त्यांनी ताजमहल बांधला. लक्षात येतंय. बायकोसाठी, मेलेल्या बायकोसाठी दफनवण्यासाठी तिचं मूर्त ताजमहल बांधला. आणि पुढे त्यांनी एक काला महल त्याचं स्ट्रक्चर उभं केलं की हा सुद्धा मला माझ्यासाठी बांधायचा. पण त्याच्या आत त्याच्या पोरांनी त्याला उचलून लाल महलामध्ये कैद करून बंदिस्त करून टाकलं. शेवटी त्याचा मृत्यू तिथं झाला. पोरं नालायक निघली ना महाराज. आपल्या आयुष्याचं मातेरं होतं, आपल्या कुळकीर्तीचं मातेरं होतं आणि आपल्या परंपरेचं मातेरं होतं. पोरं सात्विक निघली पाहिजे. वर्षातून 1 सप्ताह आपण त्याच्यासाठीच करायचा आहे. सात्विकतेची बीजं आपल्या पोरांच्या डोक्यामध्ये पेरल्या गेली पाहिजे. तुम्ही मुस्लिम बांधवांमध्ये बघा, दररोज सकाळी मदरशामधून शिकवल्या जात आहे मुसलमान खुदा से बढ़कर है तेरी शान, अल्लाह के बंदे तो अल्लाह को पहचान. हे शिकवल्या जातं. त्यांना धर्मशिक्षणाचे वर्ग असतात. आपलं दुर्दैव आहे
आपल्या मुलांना धर्मशिक्षणाचे वर्ग नाहीत. किती घरामध्ये गेल्यानंतर घरातली पोरं कराग्रे वसते लक्ष्मी समुद्र वसने देवी यज्ञशिष्टाशिना संतो कृष्णाय वासुदेवाय गंगे यमुने चैव गोदावरी सदा सर्वदा मना सज्जना हे श्लोक म्हणतील. हे बोटावर मोजण्या इतके पोरं आपल्याला सापडतील. आपल्या पोरांच्या मुखावर श्लोक सापडणार नाहीत. आपल्या पोरांच्या मुखारविंदातून भगवद्गीता येणार नाही, रामायणाच्या चौपाया येणार नाही. मग आपले पोरं कविता म्हणतात. कोणत्या? मम्मी कोणाची? मम्मी पप्पाची. पप्पा कोणाचे? मी म्हणलं शोध चालू आहे, सापडलं सांगतो तुला कोणाची. आता पप्पा बरेच कोणाकोणाचे आहेत. सांगतो चला लाईट. विठाल विठाल हे गरजेचं आहे. तरी ती क्षमा देवी धरित्री दुःखी झाली महाराज. दुःखी झालेली धरित्री वत्सरूपी पृथ्वी रूप धारण करून पृथ्वी ब्रह्मदेवाजवळ गेली. देवाला म्हणली त्राहिमा भगवान द्वार खडे भगवान तुम्हारे द्वार खडे भगवान. प्रार्थना करने लगी कि भगवान हम विनती कर रहे हैं कि अब ये सहा नहीं जाता, अब तो पधारो. भगवंताला विनंती करतात आता तरी अवतार धारण करायला सांगा देवाला. ब्रह्मदेव म्हणतात तुम्ही माझ्याकडे आलात ना, तुमची जी समस्या आहे ना तुम्ही माझ्याकडे घेऊन आलात, पण तुमची समस्या राज्याकडे नाही आहे, केंद्राकडे आहे. केंद्राकडे जावं लागेल. त्यांनी सांगितलं आम्ही सगळा GST जमा करतो केंद्राला नेऊन देतो. आता केंद्राला परत द्यायचं आहे की नाही ते केंद्राचे स्वतंत्र विचार आहेत. आपण सगळे मिळून केंद्राकडे जाऊ. म्हणून राज्यासहित सगळेजण केंद्रात गेले. कुठं? क्षीरसागर निवासी भगवान श्रीकृष्ण. भगवान कृष्णाकडे श्री विष्णूकडे जाऊन आणि सगळे देवता प्रार्थना करू लागले की देवा त्या कंसाने आतताईपणा केलेला आहे, तुम्ही अवतार घेतला पाहिजे. भगवान म्हणतात चिंता करू नका, पापाचा घडा भरला की मग मी येतो. देव म्हणतो माझ्याकडे बघ कहते ना की भगवान के घर में देर होती लेकिन अंधेर नहीं होती. तो सगळं बरोबर करतो. म्हणून एक कॉमन वाक्य हे लिहिण्याचं धाडस फक्त एकच माणूस करू शकतो. सोमनाथ महाराज दिवाळे तुमच्या गाडीवर एक वाक्य लिहून टाका. आपल्या गाडीवर देव बरोबर करतो. सगळ्याला लागू होतं. काय लिहायचं? देव बरोबर करतो. समजा उदाहरणार्थ रस्त्यानं येणाऱ्या एखाद्या 4 व्हीलरवाल्यानी रस्त्यानं येणाऱ्या एखाद्या पायी चालणाऱ्यावर चिखल उडवला आणि पुढे जाऊन त्याच्या गाडीला कोणी येऊन ठोकलं आणि त्यानं लगेच वाचलं, देव बरोबर करतो. हा बरोबर आहे. म्हणजे प्रत्येकाला लागू होणारं वाक्य आहे ते. देव बरोबर करत असतो महाराज. हो, देवाने सांगितलं चिंता करू नका, 100% मी येईल. सगळेजण म्हणतात ब्रह्मदेवा आपण देवताकडे तक्रार घेऊन आलो श्री विष्णूकडे, ते समाधान करत नाही. येईल म्हणजे काय, कुठे येईल, कशी येईल? मग भगवान ब्रह्मदेव म्हणतात देवकीच्या गर्भा येईल भगवान.
देवता म्हणतात चिंता नका करू, येईल भगवान. काय माय असल महाराज पुण्यभागी ती, तिच्या पोटात स्वतः भगवान अधिष्ठित होणार होते. आणि मग या देवकीच्या गर्भात मी येणार आहे आणि सगळ्यांचं रक्षण करणार आहे असं अभय भगवंताने दिल्यानंतर पुढे देवकीचं लग्न श्री वसुदेवांसोबत झालं. आणि देवकीचे बंधू मामा कंस हे जुन्या काळामध्ये लग्न व्हायचे ना, ते वरात निघायची, वरात म्हणायची ना त्याला जुन्या काळातल्या लग्नात. पहा, नवरदेव नवरी गावभर मिरवायचे लग्नानंतर. आता लग्नाच्या अगोदर अनेक गावात मिरून येतात ते, त्यामुळे मिरवायची गरज नाही. आता पॅटर्न बदललं. आता आपल्याला मिरवायची गरज नाही, ते स्वतःहून मिरून येतात. आता ते जुन्या लग्नात असायचं 3-3 दिवसाचे लग्न. हा काय आनंद गेला महाराज तो आनंद. मला ते जुन्या काळातले मंडप आजही आठवतात, असे एकदम जाड मंडप. आता ते कंदुरीला लावते आंब्यात झाडाखाली, कंदुरी असले तर ऊन कमी येतं, जाड मंडप. एकदम जाड मंडप, पुढं चमकी लावणं चालू. गेटवर शेंड फवारा, सगळे पोरं असे शेंड फवारा घ्याय करता उभे. मध्ये लाईटिंगवाला दिवसभर लाईटिंग चेक करायचा मंडपात, आहे की नाही. त्या मंडपात हिरवा मांडव टाकलेला जांभळीचा, आणि त्याच्यामध्ये असा मातीचा एक बागुलवा, काय म्हणतात त्याला, बोहलं. ते बोहलं उभं केलेलं. वरमाईंची लगबग. वरमाई दिवसभर नुसतं वाट्या भराला आणि भात चाराला गावामध्ये. नवरदेव शेवाया खायला, लांडगी गुटकावर पाहायला. ते थाट कसा असायचं पहा लग्नामध्ये. एकदम वातावरणात लग्न, बँड वगैरे आला, नवरदेव लगेच पुढे गेला. प्रत्येकाची लगबग. देवबाप्पाचं लगे अक्षदा जमा करणं, काहींचं अक्षदा वाटणं, वरमाईचा बसायचा थाट, काही पायका धुवायला भेटते त्याचा थाट, गावातल्या पोरायचा, पाहुण्या पोरायला त्या पोरायचा थाट जुन्या काळात. मग ते सगळं लग्न गिग्नला असं बताडा माईक असायचा, बताडा माईक असा ॲल्युमिनियमचा. आणि मग त्या मायकाजवळ महिला गाणं म्हणायला बसलेल्या असायच्या. ते जुन्या काळातले नवरीचे गाणं. बाई तू रडू नको ग, रडू नको मन्नामती, आणि तुला दिलं नाही ग, दिलं नाही मन्नामती. अच्छा त्याला ते काय महाराज, गाणे म्हणणाऱ्या बाया बी ठरल्या, अशा निबर बाया असतात. माणसं ठरले असे टप्पूचे टप्पू बाई, एकदम नथ गीत, एकदम जरी काठाचं लुगडं गिगडं नेसलेलं. ती गाणं, तो सासरा ग सासरा बापा वाणी, वरात. त्याच्यानंतर ते वडावडीचे गाणे असतात दादा आमच्या भागामध्ये. असं पीस घेतात आणि वरमाई वरमाई असे एकमेकीला गाणे म्हणतात. ते लय सुन, मला काही येत नाही ते. मला वाटलं बरं लिंक लागले, आता मला पाठ करून घ्यावं लागेल ते. वक्ते बाबांनी रामायण समीक्षण लिहिलं ना, त्या रामायण समीक्षण नावाच्या ग्रंथामध्ये 1-2 गाणे लिहिलेले आहेत रामप्रभूच्या लग्नातले. म्हणे ते मिथिलेकडच्या आहे ना, आपल्या अयोध्येकडच्या सगळ्या महिला रथामध्ये बसून म्हणे प्रजावासी सगळे तिकडे गेले जनकपुरीला. आणि जेव्हा भगवान परमात्मा रस्त्याने चालले तेव्हा त्या अयोध्येतल्या स्त्रिया, मिथिलेतल्या स्त्रिया अयोध्येतल्या स्त्रियांसमवेत भगवान प्रभू रामचंद्राला डिचवतात आणि काय म्हणतात म्हणे, राम जी से पूछे वो जनकपुर की नारी, 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 बता दो बबुआ काहे प्रेत मोहगारी, बता दो बबुआ काहे प्रेत मोहगारी. मैथिलीच आहे, बता दो बबुआ काहे देत मोहेगारी. मग त्या बाया शिव्या देत होत्या म्हणे. कशा, ऐका, त्या मिथिलेतल्या स्त्रिया अयोध्येतल्या स्त्रियांना गाणं म्हणायच्या. काय म्हणायच्या, ऐका. आशा कशा ग, आशा कशा ग, अयोध्येच्या स्त्रिया आहाती, आणि त्यांना ग बाई खिरी खाऊन पोर होता ती. असं गाणं म्हणलं. रामाचा जन्म खिरीच्या प्रसादान होईल ना. इकडच्या बायान तिकडच्या बायाला गाणं म्हणलं म्हणे. कोणत्यानी, नवरीकडच्यानी नवरदेवाकडच्यांना. हो, त्यांना ग बाई खिरी खाऊन पोर होता ती. कशी निबर बाई उठली म्हणे तिकडची रामप्रभूकडची, आणि ती नवरीकडच्या म्हणली. त्या म्हणे अयोध्येच्या ग, अगं अयोध्येच्या ग बाया बऱ्या आहाती,
आणि जनकपुरीतल्यात नागरातून वर येती. कारण सीतेचा जन्म नागरचा वरात निघायची. वरात 3-3 दिवस कार्यक्रम. लग्न लागल्यावर 2-2 महिने 3-3 महिने नवरा नवरीचं बोलणं नाही. आणि आता बाप रे बाप, आता माय साखरपुड्यातच मोबाईल नवरीला गिफ्ट, सिम कार्ड विशेष पॅकेज. बळीराम दादा रात्री 11 नंतर कॉलिंग सुरू. हॅलो, काय चाललं? पळखाट्या उपटू राहिली. नाही कॉलिंग मध्ये जमलं तर चॅटिंग मध्ये बजेट. बाहेर असशील तर मोकळी हवा पाठव. झोपण्याच्या तयारीत असशील तर गोड गोड स्वप्न पाठव. नवरदेवाचा नवरीला मेसेज, नवरीनं तिकडून नवरदेवाला मेसेज करून रिप्लाय दिला, मी बाहेरही नाही, झोपण्याची तयारीत नाही, सध्या भांडे घासते, खरगट पाठवू का? अवघड आहे बरं. ते बोलायचं प्लॅन अनलिमिटेड असतो महाराज. आमच्याकडचे 2-3 नवरदेव स्लॅपवर बोलून वर जाऊन नवरीला बोलित होते. खाली पडले, एक पायात मोडलं, एक कमरात मोडलं. हा म्हणा कस काय पाडला समाधान? नवरीला बोलत होता. समाधान सोपे नावा. या मुद्द्यावर 3 दिवस लग्न चालायचे. आणि त्या लग्नामध्ये स्वतः मामा कंस रथ हाकायला होते. देवाने शहाणपणा केलाच. आकाशाची वाणी, आकाशवाणी केली, सांगितले अरे जिच्या लग्नामध्ये मामा बनून पुढे उभा आहे तिच्याच पोटी जन्माला येणार, तुला मारणार आहे. आणि मग कंसाचं अंतःकरण विच्छिन्न झालं, बंदिवासामध्ये टाकलं. सगळे मुलं स्वाधीन करावे अशी ताकद केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही मुलं सोडले, नारदान करवी, नंतर ते मारून घेतले. असं करता करता 7वा गर्भ जो आहे तो रोहिणीच्या उदरामध्ये योगमायेने नेऊन घातला. 8व्यांदा भगवान येणार. अतिशय सुंदर वातावरण तयार झालं. कोणतं? दशरथे मारीला तोची होता मास. राजा दशरथाने जंगलामध्ये चुकून जात असताना राजा दशरथाकून एका बाळाचा वध झाला. त्याचं नाव श्रावण. तोच महिना होता म्हणे. श्रावण महिना फार महत्वाचा आहे. का? हरी कविता आहे ती एक. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे हिरवळ असतात. आलती वाळाला हिरवळ. आता उलट म्हणायचा टाइम आलता, पाऊस बंद होता. तर श्रावण मासी जमीन उपाशी, नदी नाले झाले कोल्हे. आता वल्ले झाले, आता पाणी पडायला लागलं. अवघड झालं. श्रावण महिना हिरवळीचा महिना आहे आणि त्याच्यामध्ये भगवान शंकराच्या आराधनेला फार महत्व आहे. श्रावण महिना म्हणलं की बेलपत्र दिसतं फक्त. आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या हे बी गावातल्याच भजनातलं भोळ्या महादेवाला आवडते बेलाचे पान. म्हणून महाराज भगवान शंकराच्या आराधनेचा महिमा आहे. महिना आहे कोणता? श्रावण महिना. असा पवित्र महिना शंकराचं आणि लाला ठाकूर श्री बाके बिहारी गोपाल कृष्णांचा फार जवळचा संबंध आहे. म्हणून श्रावण महिना देवानी निवडला. अष्टमीची तिथी मध्यरात्रीला, रात्रीच्या 12 वाजेच्या स्टँडर्ड टाइमच्या निकषानुसार अंदाजे सुमारास भगवान परमात्म्याने येण्याचं ठरवलं. आणि बरोबर मध्यरात्रीला भगवान परमात्म्याचं प्रागट्य देवकीच्या उदरातून झालं. गोपाल कृष्ण बाळाचा जन्म झाला. आईने डोळे उघडले, बघितलं ना, आई रडायला लागली. जब घर में बच्चा पैदा होता है ना, पुत्र का जन्म होता है ना, तो माँ को आनंद होता है. लेकिन एक ऐसी माँ थी अभागी देवकी जो रोने लगी. लाला ने पूछा, भगवान बोलने लगे मैया से. भगवान ने कहा, रे मैया क्यों रोती हो?
हर्षद समय विषाद काहे करहू. भगवान विचारतात, हर्षाच्या वेळी, प्रसन्नतेच्या वेळी विषादाचे भाव आणि दुःखाच्या छटा तुझ्या चेहऱ्यावर काय ताई, क्यों रो रहे हो माँ? बोले लाला रो नहीं तो क्या करूं. बोले माँ बता तो देना क्या हुआ. बोले क्यों आया रे मेरे कोख से, क्यों जन्म लिया रे लाला. बोले क्या हुआ मैया. बोले तू बचने वाला नहीं है. भगवान मन ही मन कहने लगे, अरे मैया मुझे कह रही हो कि मैं बचने वाला नहीं, मुझे मारने वाला तो पैदा ही नहीं हुआ है. सबको तारने वाला जो मैं हूं, मुझे कौन मारेगा. बोले कंस मामा जी छोड़ेंगे नहीं तुझे. बोले यहां रहूंगा तब ना. बोले जाओगे कहा. बोले भाग जाऊंगा यहां से. बोले भाग नहीं सकते. क्यों नहीं भाग सकते. बोले कारागृह के ताले जो बंद हैं, किवाड़ बंद है, कैसे भागोगे. भगवान म्हणतात, मैया अरे उसकी चिंता काहे को कर रहे हो. मुझे हिंदी में बात करना बहुत अच्छा लगता है. भगवान की जो लीला है ना, वो हिंदी में भागवत जी में जब हम कहते हैं ना, तो बड़ा मन आह्लादित होता है. असं गणित हा फार गोड भाषा आहे. त्या ब्रज भाषेमध्ये जर बोलायचं म्हटलं तर अजून त्याला चांगलं वलय येतं. तो कहा ताले की चिंता तू काहे को करे, ताले से तो मैं निपट लूंगा. बोले क्या करोगे कन्हैया. बोले देख मैया तू देखती रह जाएगी. बोले दिखा दे. भगवंतानी काय केलं म्हणे, कारागृहात पडल्या पडल्या त्या कुलपाला पाहिलं. असं जेवढ्या कुलपा होत्या ना, असं कुलपाकडे पाहिलं. भगवान म्हणले काय म्हणणे. ते कुलपा म्हणले आमचं काय म्हणणे. म्हणले मग कहून आकडून बसलेले आहेत, मोकळ्या व्हा. हा म्हणजे जेवढ्या आखडेल कुलपा होत्या ना, तेवढ्या सगळ्या मोकळ्या केल्या देवानं. काही कुलपा लईच बंद मारत बरं उघडत नाही त्या. देवाने त्याच्याकडे पाहिलं, हे चुटकीवाज बाजूला. परिणाम खुल गए सारे ताले, वह क्या बात हो गई. खुल गए सारे ताले, वह क्या बात हो गई. कन्हैया करमात हो गई. आज जन्मे कन्हैया करमात हो गई. आज कन्हैया करमात हो गई. भजनाचे बोल फार सुंदर आहे. चाल नका पाहू, नाही तर काहीच्या डोक्यात ते बी आला असेल. आता काय कोणतं गाणं. तूने काजल लगाया दिन में रात हो गई. गाद्या दिवसा कुठं रात्र होत, लाईट लागून रातचा दिवस काढतात. दिवसा रात्र. हा भगवंताचं प्रागट्य झालं. सगळे दरवाजे उघडले आणि त्यांना घेऊन वसुदेवजी गोकुळामध्ये गेले. नंदाच्या घरामध्ये सोडलं. मायेला घेऊन पलीकडे मायावरती. मायेनं सांगितलं की मला मारणारा, तू मला मारणारा कंसा, तुला मारणारा माझ्या आधी तिकडे पोचत आहे. इकडे नंद बाबाच्या घरी भगवंताच्या आगमनाची सूचना दिली आणि सगळं गोकुळ आनंदात न्हावून निघालो. नंद घरा नंद भयो कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की.
लिया लिया। हाँ, बालन को लड्डू दिने बूढ़न को लाभो, लड्डू दिने बालन को लड्डू दिने बूढ़न को लाभो, आनंद भयो जय कन्हैया लाल की, आनंद भयो जय कन्हैया लाल की, आनंद भयो जय कन्हैया, आनंद भयो जय कन्हैया, आनंद भयो जय कन्हैया लाल की, आनंद भयो जय कन्हैया लाल की। बोलिए कृष्ण कन्हैया लाल की, सरकार की, कृष्ण भगवान की। गायत्री नगर गोकुल गांव बन गया। भगवान पधारे, इतना आनंद हुआ कि मानो पुत्र जन्म सुनिकाना, मानहु ब्रह्मानंद समाना। ब्रह्मानंद हुआ। नंद बाबा बड़े खुश हुए। अब सुनना जरा, जब नंद बाबा के घर लाला जायो है तो नंद बाबा को खबर बताई दी, और नंद बाबा को कहवे को लगे ग्वाल। ग्वालिया कहने लगेगा, अरे बाबा तोरे घर पुत्र का जन्म भयो है। नंद बाबा बड़े खुश हुए और अपने बेटे का मुंह देखने के लिए नंद बाबा चल दिए। तो कई ग्वालिन जो थी वो आकर खड़ी हो, बोले नंद बाबा कहाँ जा रहे हो? बोले अपने बेटे का मुंह देखने के लिए जा रहा हूं, अपने लाला को मुंह जो देखना है। तो ग्वालिन ने कहा, ठहर जा बाबा, तनिक रुक। डोक्यावर घेतलं देवानी, सगळे प्रयत्न करून झाले दादा, पण देवाचं रडणं थांबलं। जुन्या काळात अंगाई म्हणायचे बाबा। छत्रपती रडायचे, छत्रपती छत्रपतीला जिजाबाई पाळण्यात घालायचे आणि अंगाई म्हणायचे मुळे दादा कशी बाळा निज निज रे, जिजाई म्हणायच्या बाळा निज निज रे, निज निज रे ताढ्या, तुझ झोप काही ना बाळा, निज निज रे ताढ्या। जिजाबाई म्हणायच्या झोप ना बाळा, का झोपत नाही रे? निजल्या त्या निजल्या बारा वाटा, सह्याद्रीच्या घाटा, जुन्नरच्या त्या पेठा। जिजाबाईने म्हणायचं अरे सगळ्या वाटा झोपल्या रे, सह्याद्रीचा घाट झोपला, जुन्नरच्या बाजारपेठा झोपल्या, तू का झोपत नाही? जिजाबाईच्या अंगाई म्हणून पाहिली, झोपून पाहिलं नाही, झोपले भगवान। चिंताक्रांत झालेल्या यशोदामाई रात्रभर पोरग जागी, ब्रह्ममुहूर्त झाला। अंदाजे स्टँडर्ड टायमिंग प्रमाणे 4:30-5:45 वेळ असावी आणि दुसऱ्या मजल्यावर घरातल्या यशोदा कृष्णाला घेऊन आल्या।
सकाळची वेळ आहे, सगळ्या गवळणी सगळं ब्रज जागा झालेलं आहे, सगळं गोकुळ जागा झालेलं आहे. आणि देवाच्या घराच्या पुढे आनया नावाच्या गवळ्याचं घर आहे. आणि त्या आनया नावाच्या गवळ्याची बायको, त्या गवळणीचं नाव राधा आहे. आणि दिवस निघालेला आहे. आणि सकाळी सकाळी अंगणामध्ये सडा टाकायला आले. काय दिसते राधा? केस कुरळे उडतील भूर भाष उडू लागले केस तिचे. राधेने असा केश सावरलेला आहे. सुंदर अशा प्रकारचं पितांबर धारण केलेलं आहे. कमराला पदर खोलेला आहे. आणि केस कसे उडतात? केश कुरळे उडतील भूर केश कुरळे उडतील सडा कसा टाकीत असते वापरून माहित. आता सडा कसा टाकतात? सडा आशा नसते टाकीत. सडा आशा टाकीत असते. आशा नाही, आशा सडा नाही, असा पातळ आहे. देवाची नजर राधेच्या नजराला भिडते. देवाचं रडणं बंद. यशोदा म्हणले राधे 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 हे श्याम सुंदरा. राधे 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 हे श्याम सुंदरा. राधे 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 हे श्याम सुंदरा. राधे 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 हे श्याम सुंदरा. नी आता चढकरी अपुलिया मंदिरा अपुलिया मंदिरा. नी आता चढकरी अपुलिया मंदिरा अपुलिया मंदिरा. राधे 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 हे श्याम सुंदरा. राधे 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 राधे